वाहिनीनं बुलेटिनची सुरुवात। आदित्यला मुख्यमंत्री बनवून दिल्लीमध्ये जाईन असं फडणवीस म्हणाले होते असा दावा उद्धव ठाकरे यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये केला आहे। तर फडणवीसांनी शब्द देऊन मला माझ्याच माणसांसमोर खोटं पाडलं असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला आहे। दरम्यान उद्धव ठाकरेंच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीसांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं। सेना आणि भाजप अडीच वर्ष पद वाटून घेतील असं अमित शहांबरोबर ठरलंही होतं। फडणवीस म्हणाले होते की ते आदित्यला मुख्यमंत्री बनवून स्वतः दिल्लीत जातील, पण त्यांनी मला माझ्याच माणसांसमोर खोटं पाडलं। आम्ही हिंदुत्व आणि देश या मुद्द्यांवर भाजप बरोबर होतो, मग त्यांनी आमच्याशी असं का केलं? 2014 मध्ये मोदी पंतप्रधान झाले तेव्हा आम्हालाही स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटलं, पण अमित शहा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर त्यांची चाल बदलली। तुम्ही सर्वे केला आहे का असं 2014च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी अमित शहांनी आम्हाला विचारलं। मी म्हणालो की आम्ही लढणारे आहोत, आम्हाला सर्वेक्षणाची गरज नाही। सर्वेक्षणात पराभव होत असल्याचं दिसल्यास तुम्ही निवडणूक लढवणं सोडणार का? आधी महाजन, मुंडे, गडकरींसोबत शिवसेनेच्या वाटाघाटी व्हायच्या, तेव्हाही रस्सीखेच व्हायची, पण नंतर भाजप नेते अहंकाराने आकडे दाखवू लागले। बाळासाहेब गेल्यामुळे आता हल्ला करता येईल असा त्यांचा होरा होता। 2019 मध्ये तेच त्यांनी माझ्याबरोबर केलं। शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवेल असे वचन मी माझ्या वडिलांना दिलं होतं।